Phylum Mollusca. They are soft-bodied and shell-bearing animals. Hello everyone. We study next phylum Mollusca. Mollis means soft. This is the Latin word. Mollis is the Latin word and their meaning is soft. आणि म्हणून ह्या फायलममध्ये सगळे सॉफ्ट बॉडीड ॲनिमल येतात आणि म्हणून त्याचं नाव काय दिलेलं आहे त्या फायलमचं मोलुस्का. मोलिस ह्या शब्दापासून मोलुस्का हा शब्द बनलेला आहे. दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. हा दुसरा लार्जेस्ट फायलम म्हटलेला आहे. पहिला कोण आहे तर फायलम अर्थ्रोपोडा. ह्याच्या आधी आपण जो फायलम अर्थ्रोपोडा बघितला त्याच्यामध्ये बरेचसेच इन्सेक्ट्स येतात, बरेचसे जास्त संख्या येते त्यांची आणि म्हणून किंगडम ॲनिमलियामध्ये सगळ्यात मोठा फायलम आपण त्याला म्हणतो आणि त्याच्या खालोखाल येणारा हा फायलम मोलुस्का आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. नेक्स्ट वन देअर हॅबिटॅट. All habitat. There is a all habitat. They are aquatic or in marshy places and few are terrestrial. म्हणजे काय तर जास्तीत जास्त हे पाण्यामध्ये किंवा दलदलीच्या ठिकाणी राहणारे असतात. मार्शी प्लेसेस म्हणजे दलदलीचं ठिकाण. अँड फ्यू आर टेरेस्ट्रियल और अंडर द ग्राउंड. काही हे जमिनीवरती राहणारे असतात आणि काही जमिनीच्या खालीसुद्धा राहणारे असतात आणि म्हणून ह्याच्यामध्ये ह्याला ऑल हॅबिटॅट म्हटलेलं आहे कारण ते सगळीकडे राहतात. देन ऑर्गनायझेशन. ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. ऑर्गन सिस्टीम वेल डेव्हलप्ड म्हणजे सगळ्या सिस्टीम डायजेस्टिव्ह असेल, सर्क्युलेटरी असेल, एक्सक्रिटरी असेल किंवा रिप्रोडक्टिव्ह असेल. And these are soft bodied. Then symmetry. Bilateral symmetrical and few are asymmetrical due to twisting. Example पायला. Bilaterally symmetrical म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी बॉडीचे समान दोन भाग होतात त्याला आपण बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणतो. फ्यू आर असिमेट्रिकल. काही ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये समान दोन भाग होत नाहीत. मग ते कशामुळं बिकॉज ऑफ देर इज ए ट्विस्टिंग. एक्झाम्पल आहे पायला. पायला हा असा एक ॲनिमल त्यांच्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्रिकल नाही आहे तर तो असिमेट्रिकल आहे. पायला म्हणजे ज्याच्या शरीरावरती एक त्या ठिकाणी कॅल्कॅरियस वरती स्ट्रक्चर असतं, गोगलगायसारखं आपण म्हणतो त्याला. आणि हे भाताची शेती ज्या ठिकाणी असते मार्शी प्लेसेसमध्ये हा आढळत असतो. नंतर नेक्स्ट येतं बॉडी फॉर्म. बॉडी इज डिव्हिजिबल इंटू हेड, मस्क्युलर फूट अँड व्हिसरल मास. बॉडीचे 3 भागामध्ये विभाजन होतं. हेड, मस्क्युलर फूट अँड व्हिसरल मास. हे हेड असतं, त्याच्यानंतर हा मस्क्युलर फूट आणि हा व्हिसरल मास असतो. मस्क्युलर फूट इज द लार्जेस्ट पार्ट and it is the present at the ventral side. Visceral mass is the calcareous shell. Visceral mass is the calcareous shell. Then characteristic feature, it is mantle. फायलम मोलुस्का मध्ये जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये मॅन्टल हे असतं आणि मॅन्टल असल्याशिवाय त्याला आपण मोलुस्का म्हणू शकत नाही. मग मॅन्टल हे काय आहे? इट इज द व्हिसरल मास कव्हर्ड विथ स्पॉन्जी लेअर कॉल्ड ॲज मॅन्टल. बघा हे मगाशी आपण बघितल्याप्रमाणे इथं हा व्हिसरल मास आहे. ह्या व्हिसरल मासच्या वरती एक सॉफ्ट लेअर असतो, सॉफ्ट स्पॉन्जी लेअर असतो. ह्याला ह्या ठिकाणी मॅन्टल म्हटलं जातं. दिस इज द visceral mass and this is the mantle. Okay, and in between the visceral mass and mantle there is a presence of a cavity. हे म्हणजे दोन्हींच्या मध्ये हे कॅव्हिटी असणार आहे. ह्याला मॅन्टल कॅव्हिटी म्हणतात. बघा परत एकदा सांगते.
कॅरेक्टरिस्टिक मेंटल आहे. कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे ह्याच्यामध्ये, मोलुस्का ह्या फायलममध्ये मेंटल. आणि ह्या मेंटल म्हणजे काय तर व्हिसरल मास कव्हर्ड विथ स्पॉन्जी लेअर कॉल्ड एज मेंटल. म्हणजे ह्या ठिकाणी हा ज्या व्हिसरल मास आहे ह्याच्यावरती एक त्या ठिकाणी स्पॉन्जी लेअर असतं, ह्याला आपण मेंटल म्हणायचं आहे. आणि ह्या व्हिसरल मास आणि मेंटलच्या मध्ये एक कॅव्हिटी निर्माण होते, ह्याला मेंटल कॅव्हिटी म्हणतात. ह्या मेंटल कॅव्हिटीमध्ये काय असतं, देर इज ए फिदर लाईक गिल्स आर प्रेझेंट कॉल्ड एज ऑल्सो टेनिडिया अँड दीज आर गिल्स अँड दीज आर हेल्प्स फॉर द रेस्पिरेशन. कुठं असतात हे गिल्स तर ह्या मेंटल कॅव्हिटीमध्ये असतात हे गिल्स. आणि हे गिल्स जे आहे ते ह्या ठिकाणी गिल्स काय करतात, फिदर लाईक गिल्स और टेनिडिया and are present in mental cavity and these are helps for the respiration. Also the gills useful for the aquatic respiration. हे जे गिल्स आहेत ते कशासाठी उपयोगी येतात, रेस्पिरेशनसाठी. पण कुणामध्ये जास्त हे रेस्पिरेशनसाठी उपयोगी येतात तर ॲक्वॅटिक, जे पाण्यामध्ये राहणारे मोलुस्कन्स आहेत, ॲक्वॅटिक जे पाण्यामध्ये राहणारे मोलुस्कन्स आहेत त्यांच्यामध्ये ह्या ठिकाणी हे युजफुल आहेत. नेक्स्ट, इन टेरेस्ट्रियल मोलुस्कन्स प्रेझेन्स ऑफ लंग. जे टेरेस्ट्रियल मोलुस्कन्स असणार आहेत त्यांच्यामध्ये रेस्पिरेशनसाठी काय आहे, कोणता ऑर्गन आहे तर लंग्स आहे त्यांच्यामध्ये. ॲक्वॅटिकसाठी गिल्स आहे आणि टेरेस्ट्रियलसाठी लंग्स आहेत. नेक्स्ट वन, डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट विथ एंटेरियर माउथ and posterior anus. Digestive system complete आहे because of there is a presence of mouth and presence of anus. Mouth हे पुढं असतं, anterior साईडला असतं आणि anus हे posterior साईडला असतं. chewing organ रॅडुला. आता यांच्यामध्ये या ठिकाणी माउथ बकल कॅव्हिटीच्या तिथं ज्याला टीथ प्रेझेंट्स असतात, which is provided with transverse rows of teeth. माउथच्या आतमध्ये जी बकल कॅव्हिटी असते त्या बकल कॅव्हिटीमध्ये एका लाईनमध्ये टीथ्स प्रेझेंट्स आहेत. थोडंसं दातेरी स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये त्यांना कॅप्चरिंगसाठी, फूड कॅप्चरिंगसाठी मदत होते आणि त्याचबरोबर त्याला चिविंग करण्यास मदत होते. त्याला रॅडुला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, रॅडुला. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द MCQ. Next one, circulatory system. Circulatory system is open type except sepia and octopus. In the sepia and octopus, closed type of circulatory system. But in all molluscans animal, there is a open type of circulatory system. We know open type or closed type. Closed type circulatory system means blood flows through the blood vessels, and open type means the blood flows to the cavity, in one cavity to the next cavity. Then in the molluscans animal, blood contains a copper containing blue respiratory pigment called as hemocyanin. ह्यांच्यामध्ये जे ब्लड आहे त्या ब्लडमध्ये जो रेस्पिरेटरी पिगमेंट आहे तो ब्ल्यू कलरचा असतो. जसं आपल्या ह्युमन बिईंगमध्ये जो रेस्पिरेटरी पिगमेंट आपण म्हणतो हिमोग्लोबिन, ह्या हिमोग्लोबिनचा कलर कसा आहे तर रेड कलर आहे. आणि म्हणून आपल्या ब्लडचा कलर कोणता असतो, रेड असतो, बिकॉज ऑफ देर इज ए पिगमेंट. पिगमेंट म्हणजे हा एक प्रकारे कलर देणारा असतो, त्याला पिगमेंट म्हटलं जातं. तर तसा हा रेस्पिरेटरी पिगमेंट ह्या मोलुस्कन्स ॲनिमल्समध्ये ब्ल्यू कलरचा आहे, कॉपर कंटेनिंग ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट. आणि त्या पिगमेंट्सला नाव काय आहे तर हिमोसायनाइन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हिमोसायनाइन हे त्या पिगमेंटचं नाव आहे. अँड सो द ब्लड इज ब्ल्यू इन कलर. नेक्स्ट, एक्सक्रीशन उत्सर्जन बाय किडनी और बोजानस. इट इज कॉल्ड ॲज ऑल्सो बोजानस. किडनीद्वारे त्यांचं एक्सक्रीशन होत असतं, नायट्रोजनस वेस्ट मटेरियल गिवन आउट होत असतात. देन नेक्स्ट वन,
सेन्सरी ऑर्गन. सेन्सरी ऑर्गन याच्यामध्ये 3 आहेत. सेन्स म्हणजे जे संवेदना होतात त्यांना आपण सेन्स म्हणतो. असे सेन्सरी ऑर्गन कोणते आहेत? पहिला आहे आय, फॉर द व्हिजन और फॉर द सेन्सिटिव्ह टू द लाईट. देन टेंटॅकल्स, पुढं ह्या ठिकाणी आईच्या पुढे ह्या ठिकाणी असे 2, जसं कॉक्रोचमध्ये वगैरे आपण बघतो अँटेना म्हटलं होतं तिथं आपण, तसंच सेम या ठिकाणी इथं 2 छोटेसे असतात. हे मात्र अँटेना जे असतात ते खूप लॉंग असतात अर्थ्रोपोडामध्ये, आणि ह्याच्यामध्ये असतात ते छोटे असतात हेडच्या वरती. त्याला टेंटॅकल्स म्हटलं जातं. फॉर द टॅक्टाईल सेन्सेशन, म्हणजे एखादा त्याला काहीतरी टच झाला किंवा पुढं कोणी एखादा प्रे आला तर ह्याची जी संवेदना आहे ती त्यांना पटकन होते, किंवा एखादं फूड आहे ह्याची संवेदना होऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑस्फ्राडिया, फॉर द टेस्टिंग ऑफ वॉटर. पाणीची प्युरिटी कशी आहे, पाणी चांगलं आहे का किंवा प्रदूषित आहे का, हे ऑस्फ्रॅडिन ह्या ऑर्गनमुळं त्यांना लक्षात येत असतं. तर आपण काय काय बघितलं बघा ह्याच्यामध्ये. पहिल्यांदा हॅबिटॅट, ऑल हॅबिटॅट आहे. ऑर्गनायझेशन, बॉडी, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन, म्हणजे सगळ्या ऑर्गन सिस्टीम ज्या आहेत त्या वेल डेव्हलप्ड आहेत. बायोलॅटरली सिमेट्रिकल आहेत, काही असिमेट्रिकल आहे त्याच्यामध्ये पाहिलं आहे, कारण की बॉडीच्या आतमध्ये त्याच्या ट्विस्टिंग आहे. आतमध्ये ह्या बॉडीच्या आतमध्ये असे ट्विस्टिंग असतं भरपूर, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये 2 समान भाग होऊ शकत नाही आहेत, आणि असा एक एक्झाम्पल पाहिला आहे. त्याच्यानंतर बॉडी फॉर्म्स, बॉडी डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, हेड, मस्क्युलर, फूट अँड व्हिसरल मास. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक फीचरमध्ये आहे मेंटल. मेंटलमध्ये काय आहे तर जे ह्या ठिकाणी व्हिसरल मासच्या वरती जे स्पॉन्जी लेयर असतो, व्हिसरल मासच्या वरती जो स्पॉन्जी लेयर असतो त्याला मेंटल म्हटलं. आणि ह्या दोन्हींच्या मध्ये जी कॅव्हिटी असते त्याला मेंटल कॅव्हिटी म्हणतात. आणि त्या मेंटल कॅव्हिटीमध्ये काय असतात, गिल्स असतात, ज्याला आपण टेनिडिया असं म्हणतो, आणि ते ॲक्वॅटिकमध्ये रेस्पिरेशनसाठी मदत करत असतात. त्याचबरोबर टेरेस्ट्रियलमध्ये लंग्स हे रेस्पिरेशनसाठी असतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट आहे, ज्याच्यामध्ये माउथ आणि ॲनस हे सेपरेट 2 ओपनिंग्ज आहेत. त्याचबरोबर माउथजवळ बकेल कॅव्हिटीमध्ये रॅड्युला प्रेझेंट असतो, जो त्या ठिकाणी चिविंग ऑर्गन म्हटलेला आहे त्याला, कारण की त्याच्यामध्ये ट्रान्सवर्स टीथ असतात, आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कॅप्चरिंगसाठी किंवा फूड कट करण्यासाठी त्याची मदत होते. सर्क्युलेटरी सिस्टीम मोस्टली ओपन असते, पण सेपी आणि ऑक्टोपसमध्ये क्लोज्ड टाईप सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ब्लड कंटेन्स कॉपर कंटेनिंग ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट आहे, ज्याला हिमोसायनाइन म्हणतात, आणि त्यामुळं त्या ब्लडला ब्ल्यू कलर येतो. एक्सक्रीशन बाय किडनी होतं, त्यालाच बोजानस असं म्हटलं जातं. सेन्सरी ऑर्गन्समध्ये आय, टेंटॅकल आणि ऑस्फ्रॅडिया आहे. आय व्हिजनसाठी आहे, लाईटसाठी आहे सेन्स. त्याच्यानंतर टेंटॅकल जे आहेत ते टॅक्टाईल सेन्सेशनसाठी आहेत, आणि ऑस्फ्रॅडिया जे आहेत ते टेस्टिंग ऑफ वॉटरसाठी आहे. नेक्स्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय येते बघा, सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे मेल आणि फिमेल सेपरेट, म्हणजेच आपण त्याला युनिसेक्शुअल म्हणतो. मोस्टली ओव्हिपॅरिस म्हणजे एग लेईंग, त्यांच्यामध्ये अंडी घालण्याची प्रक्रिया होते, म्हणून त्याला ओव्हिपॅरस असं म्हटलेलं आहे. देन डेव्हलपमेंट, डायरेक्ट और इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे माहिती आहे आपल्याला की ज्याच्यापासून यंग वन्स बर्थ होतो, म्हणजे मेल गॅमेट फिमेल गॅमेट युनाईट होतात आणि झायगोट बनून त्याचा एम्ब्रिओ तयार होऊन मग यंग वन्स तयार होतात आणि मग ते जन्माला येतात, त्याला आपण डायरेक्ट म्हणायचं आहे. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये लार्वा तयार होतो आणि मग त्याच्यापासून नंतर यंग वन्स तयार होतात. त्यांच्यासारखेच ॲनिमल्स लगेच तयार होत नाहीत, पहिल्यांदा एक लार्वा तयार होतो आणि त्याच्यानंतर बाहेर त्यांचं मेटामॉर्फोसिस होतं आणि त्याच्यापासून मग त्यांच्यासारखा यंग वन्स तयार होतो, त्याला इनडायरेक्ट म्हणतो आपण. त्यानंतर नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम कशी आहे बघा, फॉर्म्ड बाय 3 पेअर्स ऑफ
गँग्लिया. गँग्लिया म्हणजे माहिती आहे आपल्याला की याच्यामध्ये असे छोटे छोटे मणीसारखं स्ट्रक्चर असतं, त्याला गँग्लिया म्हणतात. अँड दीज आर 3 पेअर्स ऑफ गँग्लिया. 3 पेअर्सचे गँग्लिया असतात आणि ते गँग्लिया हे कनेक्ट झालेले असतात बाय कमिन्शर ऑर कनेक्टिव्स, म्हणजे असं नर्वसारखं स्ट्रक्चर असतं. हे असे कनेक्ट असतात एकमेकाला, नर्वसारखं असं स्ट्रक्चर असतं आणि हे एकमेकाला असे कनेक्ट आहेत, त्याला कमिन्शर किंवा कनेक्टिव्ज असं म्हणतात. एक्झाम्पल काय काय ते बघा. फायलम मोलुस्कामध्ये पायला, बायव्हॉल्व्स. पायला म्हणजे जे त्या ठिकाणी भाताच्या शेतीमध्ये गोगलगाईसारखे असतात त्याला पायला म्हणतात. बायव्हॉल्व ज्याला शिंपले म्हणतो आपण, 2 असतात ते, आपण वाळूमध्ये वगैरे बघतो ते सिंगल सापडतं आपल्याला, पण जेव्हा त्याच्यामध्ये ॲनिमल असतो तेव्हा ते दोन्ही साईडनी कव्हरिंग असतं त्यांना प्रोटेक्शनसाठी आणि आतमध्ये तो ॲनिमल असतो. बाय म्हणजे 2, व्हॉल्व 2, त्याला झडपा असतात आणि म्हणून त्याला बायव्हॉल्व म्हणतात. ऑक्टोपस, सेपिया, चिटॉन, पर्ल ऑयस्टर, लोलिगो, अप्लिसिया आणि डेंटॅलिया. त्याच्यामध्ये बुकमध्ये आपल्या ह्या ठिकाणी हे पिक्चर्स दिलेले आहेत. पायला आहे, किटोप्ल्युरा आहे, सेपिया आहे, स्पिसुला आहे, हा ऑक्टोपस आहे. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये इकॉनॉमिक इम्पॉर्टंट काय असतात तर मोलुस्का हे ॲनिमल्समधून सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक इकॉनॉमिक इम्पॉर्टंट आहे फॉर द पर्ल, ज्याच्यामध्ये पर्ल ऑयस्टर जो ॲनिमल आहे त्याच्यापासून आपल्याला पर्ल्स मिळतात. दे गिव्ज द प्रिसियस पर्ल, मोती. एखादा छोटा वाळूचा कण त्यांच्या आतमध्ये जातो, शरीरामध्ये जातो आणि त्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या सलायव्हरी ग्लँडमधून असं काही सिक्रिशन होत असतं आणि ते सिक्रिशन होऊन त्या खड्याचं रूपांतर त्या ठिकाणी त्या एका सुंदर मोतीमध्ये होत असतं, त्याला त्या ठिकाणी पर्ल म्हटलं जातं. नंतर इडिबल, काही असे मोलुस्कन्स आहेत जे त्या ठिकाणी त्याचं फिशेस जसं असतात, प्रोटीन भरपूर असतं, खाण्यासाठी वापरलं जातं, तसं या ठिकाणी काही असे मोलुस्कन्स आहेत जे त्या ठिकाणी फूड म्हणून सुद्धा वापरलं जातं. अँड दे आर रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. आपण बघितलं की त्याच्या शरीरावरती जे शेल असतं, बघा या पायलामध्ये इथं शेल आहे, हे शेल जे आहेत हे शेल काय आहे तर रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. हे शेल्सपासून ह्या ठिकाणी काही कॅल्शियम औषधं बनवली जातात किंवा त्याचबरोबर प्राण्यांना वगैरे ह्या ठिकाणी ह्याचा बारीक चुरा द्यायचे प्रोसेस करून ते दिलं जातं की त्याच्यापासून कॅल्शियम मिळावं म्हणून, आणि मेडिसिनमध्ये सुद्धा ह्याचा कॅल्शियम म्हणून उपयोग केला जातो. देन क्विकली रिवाइज, that is reproductive system, sexes are separate, means they are unisexual, mostly animals are oviparous, development direct or indirect, nervous system means there is a 3 pairs of ganglia and these ganglia are interconnected with each other by connectives. Then example paella, bivalve, octopus, sepia, chiton, pearl oyster, loligo, aplysia and dentalia. Economic important for pearl, then for edible and the rich source of calcium. Okay, thank you.